हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे 6वी भूगोलाचा सेकंड चॅप्टर, तो म्हणजे चला वृत्ते वापरूयात. आता हा चॅप्टर म्हणजे बेसिकली फर्स्ट चॅप्टरचीच रिव्हिजन आहे. याच्यामध्ये काहीच नाही आहे. फर्स्ट चॅप्टर जर तुम्ही नीट पाहिलेला असेल तर हा चॅप्टर तुम्ही जस्ट वाचून जरी घेतला तरी होऊन जाईल. तरी देखील या व्हिडिओमध्ये आपण हा चॅप्टर कव्हर करणार आहे. तर आय वेलकम यू ऑल टू एम स्टडी. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. आपल्या मित्रांबरोबर देखील नक्की शेअर करा. आपण काय पाहिलं होतं मागच्या चॅप्टरमध्ये, तर ही आहे पृथ्वी. याच्यावर काहीतरी इमॅजिनरी लाईन्स आपण ड्रॉ केलेल्या आहेत. म्हणजे ॲक्च्युअल पृथ्वीवर नाही, त्या नकाशावर किंवा ऑन पेपर असतात. त्या असतात एकतर उभ्या आणि आडव्या. ज्या आडव्या लाईन्स आहेत याला काय म्हणतो आपण, तर अक्षवृत्त. ज्या उभ्या लाईन्स आहेत याला काय म्हणतो आपण, रेखावृत्त. इंग्लिशमध्ये अक्षवृत्ताला म्हणतात लॅटिट्यूड्स आणि ज्या उभ्या रेखावृत्त आहेत याला म्हणतात लॉन्जिट्यूड्स. लक्षात राहू द्या. जे सगळ्यात मोठं अक्षवृत्त आहे ज्याला आपण काय म्हणतो, अजून एक शब्द आहे त्याला, 0 डिग्री अक्षवृत्त, किंवा याला आपण म्हणतो बृहत वृत्त, किंवा याला म्हटलं जातं विषुववृत्त. याच्यावरती किती अक्षवृत्त आहेत पृथ्वीवर, तर ते आहेत 90. खाली किती आहेत, तर ते आहेत 90. म्हणजे टोटल किती झाले, खालचे 90 आणि वरचे 90 झाले 180, प्लस हे विषुववृत्त म्हणजे किती झाले, टोटल 181 अक्षवृत्त पृथ्वीवर आहेत. सेम आता रेखावृत्तांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर रेखावृत्त हे जे सेंटरचं रेखावृत्त जे आपण कन्सिडर करतो, ज्याला 0 डिग्री रेखावृत्त असे म्हटलं जातं, किंवा ज्याला मूळ रेखावृत्त असे देखील म्हटलं जातं, जे इंग्लंडच्या ग्रीनिच शहरातून जातं. टोटल रेखावृत्त किती आहेत, तर ते आहेत 360. अक्षवृत्त किती आहेत, 181, आणि रेखावृत्त किती आहेत, 360. हे लक्षात असू द्या. यामुळे आता पृथ्वीचे किती भाग बनलेले आहेत हे बघा. हे जे विषुववृत्त आहे याचा जो वरचा भाग आहे हा काय झाला, हा झाला उत्तर गोलार्ध, म्हणजे पृथ्वीचा उत्तर भाग. आपल्याला माहिती कोणत्याही नकाशामध्ये वरची दिशा ही नेहमी उत्तर असते. तर याच्या अपोजिटला म्हणजे विषुववृत्ताच्या खालचा भाग काय झाला, तर हा झाला दक्षिण गोलार्ध. सेम आता हे जे मधलं रेखावृत्त आहे याच्या उजव्या साईडचा पार्ट काय झाला, हा झाला पूर्व गोलार्ध. त्याच्या अपोजिटला हा झाला पश्चिम गोलार्ध. अजून काय पाहिलं होतं आपण, तर अक्षवृत्तांची साईज ही जसं जसं आपण उत्तर ध्रुवाकडे जाऊ किंवा जसं जसं आपण दक्षिण ध्रुवाकडे जाऊ, ती साईज ही लहान होत जाते आणि शेवटी एक पॉईंट येतो. ठीक आहे, ती साईज लहान होत जाते आणि शेवटी एक पॉईंट येऊन जातो. त्या पॉईंटला काय म्हणतात, वरच्या पॉईंटला म्हणतात उत्तर गोलार्ध, खालच्या पॉईंटला म्हणतात दक्षिण गोलार्ध. आणि ही अशी आपली इथं पृथ्वी आहे. अक्षवृत्तांची साईज ही कमी होत जाते, ठीक आहे, विषुववृत्तापासून तर दोन्ही ध्रुवांकडं. पण रेखावृत्तांची साईज कमी होती का, तर नाही. रेखावृत्त हे सर्व ठिकाणी सेम असतात, हे लक्षात असू द्या. हे सर्व ठिकाणी यांची लेंथ ही सेम असते. तसंच रेखावृत्तांच्या 2 रेखावृत्तांमधलं जे अंतर आहे हे सगळीकडे सेम असतं का, तर नाही. ते उत्तर ध्रुवावर एकदम 0 असतं, आणि ते सगळ्यात जास्त असतं ते म्हणजे विषुववृत्तावर. विषुववृत्तावर 2 जे लगतचे किंवा जे 2 शेजारचे अक्षवृत्त आहेत त्यांच्यावरचं डिस्टन्स हे सगळ्यात जास्त असतं. बट अक्षवृत्तांमधलं 2 अक्षवृत्तांमधलं जे अंतर आहे हे सगळीकडे सेम असतं की चेंज होत जातं, तर हे चेंज होत नाही. 2 अक्षवृत्तांमधलं अंतर, मग ते तुम्ही उत्तर ध्रुवावर पकडा किंवा विषुववृत्तावर पकडा, सोबतच्या किंवा लगतच्या 2 अक्षवृत्तांमधलं जे डिस्टन्स आहे हे सगळीकडे सेम असतं. आता ते किती असतं हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. जर तुम्ही पहिला चॅप्टर पाहिला असेल तर ते तुम्हाला माहिती आहे, तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. 2 अक्षवृत्तांमधलं अंतर हे किती असतं सगळ्या ठिकाणी अख्ख्या पृथ्वीवर, हे कमेंटमध्ये सांगा. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत. पहिला क्वेश्चन काय दिला यांनी, पृथ्वीगोलावरील आडव्या रेषांना काय म्हणतात, जे आता आपण पाहिलं अक्षवृत्त असे म्हणतात. विषुववृत्त कोणकोणत्या खंडातून व महासागरातून जाते, तर आपल्याला इथे पृथ्वी जी दिलेली हे बघा, इथे 0 डिग्रीचं हे विषुववृत्त आहे. आता हे कोणत्या कोणत्या खंडातून चाललं आहे इथे दिसतंय आपल्याला. पहिला म्हणजे दक्षिण अमेरिका, दुसरा आहे आफ्रिका, आणि तिसरा आहे आशिया. इथे इंडोनेशियाच्या साईडनी ते चाललेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, 0 डिग्री मूळ रेखावृत्त व 0 डिग्री मूळ अक्षवृत्त म्हणजेच विषुववृत्त जिथे एकमेकांना छेदतात तिथे आपल्याला सर्कल करायला लावला आहे. ते आहे हे बघा, इथे आहे तो पार्ट. पुढचा क्वेश्चन आहे, कोणते खंड 4ही गोलार्धात विस्तारलेले आहे, तर त्याचं ऑब्व्हियस उत्तर आहे एकमेव आफ्रिका खंड. हे बघा, इथे आहे तुमचं विषुववृत्त, ठीक आहे, आणि हे आहे 0 डिग्री अक्षवृत्त, 0 डिग्री रेखावृत्त. तर आफ्रिका खंड हा खाली दक्षिण गोलार्धात पण आला, हा इकडं पूर्व गोलार्धात पण आला, हा इकडे पश्चिम गोलार्धात पण आला,
आणि विषुववृत्ताच्या वर आहे जास्त पार्ट, म्हणून तो उत्तर गोलार्धात देखील आलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, सर्व रेखावृत्ते कोणत्या 2 अक्षवृत्तांवर एकत्र येतात? आपल्याला माहिती आहे रेखावृत्त कुठे कॉन्व्हर्ज होतात, तर वरती उत्तर ध्रुवावर आणि खाली दक्षिण ध्रुवावर. त्याच्यामुळे कुठे, तर 90 डिग्री उत्तर गोलार्धात आणि 90 डिग्री दक्षिण गोलार्धामध्ये ते एकत्र येतात. आता या चॅप्टरमध्ये आपल्याला जे मेन पाहायचं आहे ना, ते काय आहे, तर वृत्तांचा वापर कुठे कुठे केला जातो. तर एवढं लक्षात ठेवा, जे हे अक्षवृत्त आणि रेखावृत्त आहेत यांचा मेन वापर कशासाठी केला जातो, तर पृथ्वीवर एखाद्या ठिकाणचं एक्झॅक्ट लोकेशन सांगण्यासाठी केला जातो. तुम्ही पृथ्वीवर फक्त दिशा सांगून तुम्ही लोकेशन ठरवू शकत नाही. आता याच मॅपमध्ये बघा, तुम्हाला आफ्रिकेवरून उत्तर अमेरिकेमध्ये जायचं आहे, तर तुम्ही कसं जाणार? तुम्हाला हे थोडीच तुम्ही सांगणार आहे की पश्चिम दिशेला जायचं आहे किंवा उत्तर दिशेला जायचं आहे किंवा उत्तर पश्चिमेला जायचं आहे. तुम्ही काही जरी सांगितलं, याचे खूप हाय चान्सेस आहेत की तुम्ही डायरेक्शन भटकणार आहात. कारण हे पृथ्वीवर, आता ह्या नकाशा इथं एवढा दिसतोय, परंतु पृथ्वीवर ते खूप मोठं अंतर असतं. त्याच्यामुळे आपल्याला एक्झॅक्ट जर जायचं आहे तर आपल्याला वृत्ते माहीत पाहिजे. ठीक आहे. आता एक कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे, जर आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचं आहे तर त्या ठिकाणचं अंतर तुम्ही किती याच्यामध्ये सांगणार, म्हणजे किती अक्षवृत्त वापरून व किती रेखावृत्त वापरून सांगणार? तर ऑब्व्हियसली तुम्हाला एक सर्टन पॉईंटबद्दल जर जाणून घ्यायचं आहे तर ते अंतर तुम्ही एकच कोणतं तरी अक्षवृत्त व कोणतं तरी एकच रेखावृत्त वापरून सांगणार आहे. ठीक आहे. तुम्ही 2 अक्षवृत्त वापरून त्याचा डिस्टन्स सांगू शकता का? नाही, कारण तो पॉईंट सिंगल आहे. किंवा 2 रेखावृत्त वापरून सांगू शकता का? नाही. जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक ठिकाणचं जर सांगायचं आहे तर तुम्हाला फक्त एक अक्षवृत्त व एक रेखावृत्त वापरता येणार आहे. परंतु हेच जर आपल्याला एखाद्या देशाचा विस्तार जर सांगायचा आहे, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा असा इथे एक देश आहे, याचा विस्तार आपल्याला सांगायचा आहे, तर हा आपण कसं सांगणार आहे, तर हा आपण सांगणार आहे याच्या सगळ्यात वरची साईडची जो विस्तार आहे, म्हणजे वरच्या साईडचे जे टोक आहे तिथपासून तर खालच्या साईडचे जे टोक आहे, म्हणजे काय, उत्तरपासून दक्षिणपर्यंत, तसेच पश्चिमपासून तर पूर्वपर्यंत याचा किती विस्तार आहे, म्हणजे तर आपल्याला कळणार आहे की पृथ्वीवर यांनी किती जागा व्यापलेली किंवा हा किती ठिकाणी विस्तारित झालेला आहे हा देश. तर याच्यामध्ये आपण काय सांगणार आहे, तर याच्यामध्ये सांगताना आपल्याला आता हे जे वरचं जर आपल्याला घ्यायचं आहे तर हे आपण कसं घेऊ शकतो, 2 अक्षवृत्तांचा विस्तार सांगताना. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल हे जर असेल की ह्या देशाचा विस्तार आहे 15 डिग्री उत्तर अक्षवृत्त ते 13 डिग्री उत्तर अक्षवृत्तादरम्यान. ठीक आहे. म्हणजे हे झालं अक्षवृत्तांमधलं डिस्टन्स. परंतु आता रेखावृत्तामध्ये पण आपल्याला सांगावं लागणार आहे. तर फॉर एक्झाम्पल याचा विस्तार, रेखावृत्तीय विस्तार आहे 23 डिग्री पूर्व रेखावृत्त ते 20 डिग्री पूर्व रेखावृत्त. ठीक आहे. असं आपण याचा विस्तार सांगू शकतो कोणत्याही स्पेसिफिक देशाचा. पृथ्वीवर ह्या ज्या अक्षवृत्त आणि रेखावृत्त, ह्या ज्या इमॅजिनरी लाईन्स वापरून हे जे तयार झालेलं आहे, ही जी जाळीसारखं जे तयार झालेलं, याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं वृत्त जाळी. हे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं, लक्षात असू द्या. हेच आता रेखावृत्त व अक्षवृत्त याचा वापर आपल्याला अजून कुठे करता येतो. समजा एखादी पर्वतरांग आहे, ती पर्वतरांग नेमकी कोणत्या ठिकाणापासून कुठपर्यंत पसरलेली आहे हे जर आपल्याला सांगायचं आहे तर तुम्ही डिस्टन्समध्ये सांगणार आहे का, नाही ती 4 किलोमीटर पसरली, ती 5 किलोमीटर पसरली, तर हे एकदम छोट्या मुलांसारखं होईल. त्याला जर टेक्निकली भाषेत जर किंवा भौगोलिक भाषेत जर सांगायचं जर झालं तर आपल्याला वृत्तांचा वापर करूनच त्याचं लोकेशन सांगावं लागतं. किंवा एखाद्या नदीचा उगम आहे, समजा गंगा नदीचा उगम आहे, ती किती कुठून उगम पाहून ती कुठे मिळती समुद्राला, हे जर आपण अक्षवृत्त व रेखावृत्त याच्या बाबतीत जर सांगितलं तर आपल्याला एक्झॅक्टली तिचं लोकेशन आपल्याला समजू शकतं की नेमकी या पृथ्वीवर ती नदी नेमकी कोणत्या भागात आहे. अजून एक कॉमन सेन्स स्टेटमेंट, तुम्हाला अक्षवृत्त हे नेहमी, अक्षवृत्तांचा विस्तार नेहमी तुम्हाला कसा सांगता येणार आहे, उत्तर आणि दक्षिण या टर्म्समध्ये. अक्षवृत्तांच्या बाबतीत पूर्व व पश्चिम हे लागू होणार आहे का, तर अजिबात नाही. समजा एखादं लोकेशन तुम्हाला सांगायचं आहे 50 डिग्रीपासून 70 डिग्रीपर्यंत एखाद्या ठिकाणचं लोकेशन आहे, त्याला अक्षवृत्तावर तुम्ही कसं सांगणार, तर नेहमी लक्षात ठेवा 50 डिग्री एकतर उत्तर येईल किंवा दक्षिण येईल, परंतु याच्यामध्ये पूर्व व पश्चिम येणार नाही. कारण अक्षवृत्त या आडव्या लाईन्स आहेत, त्या आडव्या लाईन्स असल्यामुळे त्याचा जो विस्तार आहे हा आपल्याला नेहमी उत्तर किंवा दक्षिण याच्याच टर्म्समध्ये सांगावं लागणार आहे. हेच जर रेखावृत्तांच्या बाबतीत जर पाहिलं तर याच्यामध्ये उत्तर दक्षिण येणार नाही, तर याच्यामध्ये नेहमी पूर्व किंवा पश्चिम हेच येणार आहे. तर नेहमी लक्षात असू द्या. आता हे बघा, इथे आपल्याला ब्राझील या देशाचा नकाशा दिलेला आहे आणि त्यांनी ते क्वेश्चन विचारला आहे की ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया याचं स्थान आपल्याला अक्षांश व रेखांशांनी त्यांनी सांगायला लावले. ब्राझिलिया कुठे आहे, हे बघा या इथे. आणि ह्या ज्या आडव्या लाईन्स आहेत यांना काय म्हणतात, आपल्याला माहिती आहे अक्षवृत्त असे म्हणतात. आता मला माहिती आहे की ब्राझील हा देश दक्षिण गोलार्धात येतो,
परंतु जर तुम्हाला माहीत नाही आहे तर हे बघा इथे 20 डिग्री दक्षिण असं लिहिलेलं आहे. त्याच्यामुळे जे आपल्याला अक्षवृत्त वापरायचे आहेत ते आयदर उत्तर किंवा दक्षिण याच्यामध्येच वापरायचे. पूर्व पश्चिम इथे येणार आहे का अक्षवृत्ताच्या बाबतीत? तर अजिबात नाही. तर अक्षांश आपण कोणते सांगणार आहे? दक्षिण. कारण हे बघा इथे आहे 0 डिग्री म्हणजे काय? हे आहे विषुववृत्त, याच्या खालीच आहे बाकीचा देश. त्याच्यामुळे हे बघा ही जी लाईन चाललेली ना ही लाईन आहे 10 डिग्री. इथे 10 लिहिलेले बघा 10 डिग्री अक्षवृत्त व रेखावृत्त कोणतं येणार आहे? तर 50 डिग्री. आता हे आपल्याला माहीत पाहिजे की हे कोणत्या गोलार्धात आहे आदेश? तर पश्चिम गोलार्धात. जर माहीत नसेल टेन्शन नाही आहे, पुढच्याच लाईनला त्यांनी लिहिलेलं आहे 40 डिग्री पश्चिम. म्हणजे याच्या पुढचं काय असणार? 50 डिग्री पश्चिम. म्हणजे काय? 50 40 इकडे कुठेतरी असेल 30, इकडे असेल 20 10 आणि इकडे असेल 0 डिग्री, जे ग्रीनिच शहरातून जातं म्हणजे त्याच्या पश्चिम दिशेला आहे. म्हणजेच याचं लोकेशन काय झालं ब्राझिलियाचं? ब्राझिलिया ही राजधानी म्हणजे जी ब्राझील देशाची राजधानी आहे हिचं स्थान काय आहे? 10 डिग्री दक्षिण ते 50 डिग्री पश्चिम रेखांश. 10 डिग्री दक्षिण अक्षांश ते 50 डिग्री पश्चिम रेखांश, हे लक्षात असू द्या. आता या चॅप्टरचा पुढचा मेन पार्ट आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे महत्त्वाची वृत्ते. आपल्याला माहितीच आहे की जे 0 डिग्री अक्षवृत्त आहे त्याला विषुववृत्त आपण जे म्हणतो. याच्या वरचा भाग म्हणजे कोणता आहे? तर उत्तर गोलार्ध, खालचा भाग आहे दक्षिण गोलार्ध. तर याच्यामध्ये हे जे असे अक्षवृत्त हे असे पुढे जाऊन असे लहान लहान होत जातात, शेवटी 0 होऊन जातं. तर याच्यामध्ये काहीतरी महत्त्वाची वृत्ते आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. ते म्हणजे 23 डिग्री 30 मिनिट उत्तरला जे आहे त्याला म्हणतात कर्कवृत्त व 23 डिग्री 30 मिनिट दक्षिणला जे आहे त्याला म्हणतात मकरवृत्त. आता हे दोन महत्त्वाचे का बरं आहेत? कारण त्यांच्यामधला जो हा पॅसेज आहे बघा मित्रांनो, इथे नीट लक्ष द्या. त्यांच्यामधला जो हा पॅसेज आहे म्हणजे काय? हा जो मधला पार्ट आहे इथे सूर्यकिरण हे वर्षातून ॲटलिस्ट 2 वेळा तरी लंबरूप पडतात. ह्या पार्टमध्ये समजा इकडे कुठेतरी सूर्य आहे, त्याचे जे किरण आहेत हे या पार्टमध्ये वर्षातून 2 वेळा तरी लंबरूप पडतात. लंबरूप म्हणजे कसे? तर परपेंडिक्युलर म्हणजे डायरेक्ट 90 डिग्रीमध्ये ते पडतात. इथे नीट लक्ष द्या. आपल्याला माहिती आहे की आपण कुठे राहतो? तर आपण राहतो महाराष्ट्रामध्ये. सूर्य समजा ही पूर्व दिशा आहे, इकडून सूर्य उगवला आणि इकडे पश्चिमेला तो मावळला. आपण महाराष्ट्रामध्ये नॉर्मली काय म्हणतो? तर 12 वाजले म्हणजे सूर्य डोक्यावर आला. परंतु हा वर्षभर डोक्यावर असतो का मित्रांनो? तुम्ही नीट ऑब्झर्व करा. वर्षभर तो आपल्या डोक्यावर नसतो, तो स्लाइटली आपल्या कुठेतरी साईडला जातो. म्हणजे तो कधीतरी डाव्या साईडने जाईल, कधीतरी उजव्या साईडने जाईल. म्हणजे आपण वर्षातल्या कोणत्या भागात आहे, वर्षातल्या आपण कोणत्या महिन्यात आहे त्याच्यावर ते खूप जास्त डिपेंड करतं. कारण आपल्याला माहिती आहे की हिवाळ्यामध्ये सूर्य हा पृथ्वीपासून लांब असतो किंवा पृथ्वी सूर्यापासून लांब असते, त्याच्यामुळे आपल्याला थंडी वाजते. हेच उन्हाळ्यामध्ये पृथ्वी सूर्याच्या थोडीशी जवळ गेलेली असते तिच्या फिरण्यामुळे, त्यामुळे आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं आपल्या देशामध्ये. परंतु पृथ्वीवर कर्कवृत्त व मकरवृत्त याच्यामध्ये वर्षातून 2 दिवस सूर्य हा एक्झॅक्टली आपल्या डोक्यावर असतो. म्हणजे त्या दिवशी जर तुम्ही चेक केलं ना तर तुमची सावली एक्झॅक्टली तुमच्या पायामध्ये असते. ती कधी इकडं नसते किंवा इकडं नसते. परंतु वर्षातून जे बाकीचे दिवस आहेत तिथे कदाचित 12 वाजता ती सावली तुमच्या साईडला असू शकते. परंतु तुमच्या एक्झॅक्टली जर तुम्हाला ती सावली पायाच्या खाली पाहिजे असेल दुपारी 12 वाजता किंवा 12 ते 12:15 या दरम्यान, तर वर्षातून ते 2च दिवस आहेत. ते 2 दिवस कोणते आहेत हे जर तुम्हाला माहीत असेल, जे आपण मागच्या चॅप्टरमध्ये पाहिलं होतं, ते वर्षातले 2 दिवस कोणते आहेत हे तुम्ही शोधायचं आहे आणि कमेंट करायचं आहे. आणि लंबरूप म्हणजे काय? तर परपेंडिक्युलर म्हणजे एकदम सरळ ते किरण पृथ्वीवर येत असतात, म्हणजे एकदम 90 डिग्री. ते अँगलमध्ये नसतात, ते एकदम सरळ येतात म्हणजे डायरेक्ट 90 डिग्रीमध्ये येतात. ते 60मध्ये येत नाही, ते 45मध्ये येत नाही. ठीक आहे, ते 90 डिग्रीमध्ये येतात, त्याच्यामुळे त्यांना म्हणतात परपेंडिक्युलर किंवा मराठीमध्ये त्याला म्हणतात लंबरूप किरणे पडतात. तर तो कोणता भाग आहे? तो आहे कर्कवृत्त व मकरवृत्त या दरम्यान. आता कर्कवृत्त व मकरवृत्त याची जी लोकेशन आहे ती आहे 23 डिग्री 30 मिनिट उत्तर ते 23 डिग्री 30 मिनिट दक्षिण. आता 23 डिग्री 30 मिनिट हे तर कॉमनच आहे. आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की उत्तर गोलार्धामध्ये कर्कवृत्त असतं की मकरवृत्त असतं. हे जर एवढं लक्षात राहिलं तर आपल्याला म्हणजे प्रॉब्लेमच सॉल्व, हे लक्षातच राहून जाईल, कधी आपण विसरणारच नाही. तर हे लक्षात ठेवण्यासाठी काहीतरी फालतू लॉजिक वापरा. कर्कवृत्त हा शब्द पाहिल्यावर आपल्याला साधारणपणे काय लक्षात येतं? हा शब्द पाहिला किंवा वाचला ऐकला कुठे
तर कर्कवृत्त म्हणजे कर्करोगासारखं काहीतरी वाटतंय. म्हणजे काय, कॅन्सर. कर्करोग म्हणजे काय, कॅन्सरचा आजार. आता इंग्लिशमध्ये नाहीतर याला ट्रॉपिक ऑफ कॅन्सर असंच म्हटलं जातं. म्हणजे कॅन्सर हा शब्द तिथे आहेच. तर कर्करोग हा नॉर्मली आपल्या शरीराच्या कोणत्या भागात होतो मित्रांनो? एकतर तो थ्रोट कॅन्सर असतो, लंग्स कॅन्सर असतो, किंवा जे पण काही ब्लड कॅन्सर वगैरे असेल. जास्त करून कुठे आहे तर कमरेच्या वरच्या भागात. म्हणजे काय, बॉडीच्या वरच्या पार्टमध्ये आपल्याला कॅन्सर हा जास्त प्रमाणात होण्याचे चान्सेस आहेत. बॉडीच्या खालच्या पार्टमध्ये होतो पण कमी ठिकाणी होतो, परंतु वरच्या पार्टमध्ये त्याला खूप सारे ठिकाण आहेत जिथे तो कॅन्सर होऊ शकतो. म्हणजेच काय, आपण असं कन्सिडर करू शकतो की पृथ्वीच्या वरचा पार्ट म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्करोग. कर्करोग हा कोणत्या, जास्त करून वरच्या पार्टमध्ये होतो. म्हणजे हे तुम्हाला लक्षात राहील. पेपरमध्ये असं काही लिहू नका, येडेपणा करू नका. हे तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठीच मी सांगतोय. कर्कवृत्त थोडक्यात काय, उत्तरेचा भाग. कॅन्सर जास्त कुठं होतो, वरच्या भागात बॉडीच्या. म्हणजे वरचा पार्ट म्हणजे कर्कवृत्त. म्हणजे अपोजिटला काय येणार, मकरवृत्त. याच्या पुढचं जे महत्त्वाचं वृत्त आहे ते म्हणजे कोणतं, तर 66 डिग्री 30 मिनिट उत्तर ते 66 डिग्री 30 मिनिट दक्षिण. आता हा जो पार्ट आहे ना, याच्यामध्ये सगळ्यात मेन लक्षात ठेवा, दिवस व रात्र हे 24 तासाच्या गणनेमध्ये होतात. आपल्याला माहिती, आपण भारतामध्ये राहतो. आता हा सगळाच पार्ट बरं का, हा पिवळा पार्ट पण त्याच्यामध्ये आला. आता आपण भारतामध्ये राहतो. आपल्या इथे आपल्याला माहिती आहे साधारणपणे 12 तासाचा आपण दिवस कन्सिडर करतो, 12 तासाची रात्र कन्सिडर करतो. एक्झॅक्टली होत नाही. दिवस हा कधी कधी कमी वेळ असतो. म्हणजे समजा सकाळी जर 6ला जर सूर्य उगवला तर शक्यतो 6-7ला संध्याकाळी अंधार पडायला सुरुवात होती. म्हणजे काय, दिवस आपल्याकडे 12 तास व रात्र 12 तास असं आपण अज्युम करतो किंवा कन्सिडर करतो. परंतु जर तुम्ही ह्या 66 डिग्री 30 मिनिटच्या वरच्या साईडला जर गेले किंवा ह्या 66 डिग्री 30 मिनिटच्या दक्षिणेला जर आले किंवा खाली आले, म्हणजे वरती उत्तर ध्रुवाकडे गेले किंवा खाली दक्षिण ध्रुवाकडे जर आले ना, इथे तुम्हाला 24 तासाचा दिवस नाही सापडत. म्हणजे इथे कदाचित दिवस हा 24 तासापेक्षा जास्त असू शकतो. म्हणजे तुम्ही सकाळी जर उठले ना, तिथं रात्रच होत नाही. म्हणजे 6 महिने तिथं रात्र असती आणि 6 महिने दिवस असतो. म्हणजे रात्र म्हणजे एकदमच काळोख नसतो, परंतु एकदम असा अंधार. म्हणजे संध्याकाळी 6च्या नंतर कसं असतं आपल्याकडं, किंवा सकाळी सकाळी दिवस उगवायच्या आधी कसं वातावरण असतं, तसं तिथं 6-6 महिने असतं. किंवा 6-6 महिने तिथे सूर्य उगवला ना तर तो मावळतच नाही. परंतु हे आपल्याला माहिती आहे की सूर्याची किरणं लंबरूप कुठं पडतायत, फक्त एवढ्या पार्टमध्ये. याच्यावरती जर तुम्ही गेले ना तर ते लंबरूप नाही पडत. म्हणजे 23 डिग्री कर्कवृत्तापासून तर हे जे 66 डिग्री 30 मिनिट जे आहे, या वृत्तापर्यंत सूर्याची किरणे कधीही लंबरूप पडत नाही. परंतु तिथे दिवस हा 24 तासाच्या मर्यादेतच असतो. म्हणजेच काय, जो आपला भारत देश आहे ना, इथे अहमदाबादच्या आसपास जे जातं ते कर्कवृत्त जातं भारत देशातून. इथे जर अहमदाबाद आहे आणि इथून जर कर्कवृत्त चाललेलं आहे. परंतु दिल्ली तर वरती आहे, जम्मू काश्मीर पण वर आहे, किंवा राजस्थानचा बराचसा पार्ट हा वर आहे. तर कर्कवृत्ताच्या वरच्या साईडला येतं ते. तर तुम्ही कधी पण बघा, दिल्लीला सूर्य हा त्या लोकांच्या डोक्यावर कधीच येत नाही, कारण तिथे सूर्यकिरण हे लंबरूप कधीच पडत नाही. कारण आपण इथेच आत्ताच पाहिलं भूगोलामध्ये, कर्कवृत्त व मकरवृत्त यांच्यामध्येच, म्हणजे याच्यामध्ये आपला महाराष्ट्र येतो, कर्नाटक येतो, किंवा बाकीचा जो खालचा भाग आहे हा ह्या दोघांच्या मध्ये येतो. त्याच्यामुळे इथे सूर्यकिरण वर्षातून 2 वेळा तरी ॲटलिस्ट आपल्या डोक्यावर सूर्य येतो. तुम्ही जर दिल्लीला गेले, नेहमी बघा 12 वाजता 1 वाजता वर्षातून तुम्ही कोणत्याही पार्टमध्ये जा, हा तुमच्या एक्झॅक्टली डोक्यावरून सूर्य कधीही जात नाही. तो नेहमी तुम्हाला साईडनीच जाताना दिसेल. म्हणजे जर तुम्ही दिल्लीला गेले तर दिल्लीला 12 वाजता वर्षातून कधीही सावली तुमच्या पायाखाली पडूच शकत नाही, कारण दिल्ली हे कर्कवृत्तापासून उत्तर भागात आहे. हे जर तुम्ही ऑस्ट्रेलियात गेले तर ते मकरवृत्ताच्या खाली येतो तो पार्ट. ऑस्ट्रेलियामध्ये देखील कधीच सूर्य डोक्यावर येत नाही, नेहमी आपल्या साईडने जातो. ठीक आहे, लक्षात असू द्या. काय पाहिलं आपण, ही पृथ्वी आहे, हे मधलं आहे विषुववृत्त. आता 23 डिग्री 30 मिनिटवर काय आहे वरती उत्तर गोलार्धात, ते आहे कर्कवृत्त. दक्षिण गोलार्धात आहे मकरवृत्त. 66 डिग्री 30 मिनिट हे काय आहे, इकडे पण 66 डिग्री 30 मिनिट हे आहे आर्टिक वृत्त. का, कारण वरती काय आहे, आर्टिक समुद्र. वरती काय आहे, आर्टिक समुद्र. आर्टिकच्या उलट काय, अँटार्क्टिक. म्हणजेच काय, इकडे आहे हे 66 डिग्री 30 मिनिटचं जे वृत्त आहे हे काय आहे, हे आहे अँटार्क्टिक वृत्त. वरचं आहे आर्टिक वृत्त, खालचं आहे अँटार्क्टिक, आर्टिकच्या अपोजिटवालं वृत्त.
त्यामुळे इथे जो खंड आहे याला काय म्हणतो आपण, अंटार्क्टिका. अंटार्क्टिका मराठीत म्हटलं जातं, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात अँटार्क्टिक. म्हणजे आर्टिकच्या अपोजिटचा पार्ट म्हणजे अँटार्क्टिक. आय होप तुमच्या हे लक्षात आलं असेल की 66 डिग्री 30 उत्तर पासून तर उत्तर ध्रुवापर्यंत 24 तासाच्या कालमर्यादेमध्ये दिवस रात्र होत नाहीत. म्हणजे ते ऋतूनुसार बदलत असतात. कधी कधी तिथे 6 महिने दिवस असतो, कधी कधी तिथे 6 महिने रात्र असते. सेम दक्षिण साईडला देखील होतं. इथे एक महत्त्वाचं वाक्य बघा, येथे दिनमानाच्या काळात आकाशात सूर्य क्षितिज समांतर दिसतो. क्षितिज समांतर म्हणजे काय, तुम्ही कधीतरी समुद्र किनाऱ्याला गेलेले असणार, तेव्हा इथं जर तुम्ही उभे आणि तुमच्या समोर जर समुद्र आहे, हे खूप लांब असं जे तुम्हाला दिसतं कंटिन्यू, किंवा सूर्य मावळताना जर तुम्हाला दिसला तर इथं जसा तुम्हाला सूर्य दिसतो ना, हा तुमच्या एकदम तुमच्या लाईनीतच दिसतो तो, बरोबर. असा वरती कुठं आकाशात नाही दिसत, असा वर नाही दिसत तो. हा तुम्हाला कुठं दिसतो, तुमच्या लाईनीत दिसतो. म्हणजे काय, क्षितिज समांतर दिसतो. म्हणजे तुमच्या डोळ्यांना असा सेम दिसतो. म्हणजे ही जी पाण्याची लेवल आहे याच्या समांतर असतो तो, पॅरलली तुम्हाला तो सूर्य दिसतो. हेच जर तुम्ही उत्तर ध्रुवावर दक्षिण ध्रुवावर जर गेले ना, इथे तुम्हाला जेव्हा पण तिथे दिवस असेल 6 महिन्याचा दिवस, तेव्हा तो सूर्य असा वरती तुम्हाला कुठं कधीच नाही दिसणार. तो नेहमी असा क्षितिज समांतरला दिसतो. म्हणजे तो इकडेच उगवतो, असं इकडेच जातो आणि तो मावळतच नाही. तो एवढ्याच पट्ट्यामध्ये तो फिरत राहतो. म्हणजे तो असं कधी वरती येतच नाही. जर तो वरती आलाच नाही तर त्याचे सूर्यकिरण असे सरळ तर कधी पडणारच नाही, आणि ते सरळ पडतच नाही. त्याच्यामुळे तिथे उष्णता जास्त वाढतच नाही. ठीक आहे. आपल्याला माहिती, जेव्हा क्षितिज समांतर सूर्य आपल्याला आपल्या भागामध्ये जेव्हा दिसतो, तो कधी कधी दिसतो, एकतर सकाळी दिसतो किंवा संध्याकाळी दिसतो, हे आपल्याला चांगलं माहिती. तर सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा तो आपल्याला क्षितिज समांतर दिसतो, असा आपल्या लाईनीत जेव्हा दिसतो, किंवा आपण आपल्या टेरेसवरून जाऊन जेव्हा असं पाहतो की यार सूर्य आपल्या लाईनीतच आहे, त्यावेळेस आपल्याला गरम होतं का हो? अजिबात होत नाही. सेम घडतं उत्तर साईडला आणि दक्षिण साईडला. म्हणजे उत्तर ध्रुवाच्या साईडला व दक्षिण ध्रुवाच्या साईडला. म्हणजे आर्टिक वृत्ताच्या वर व अंटार्क्टिक वृत्ताच्या खाली. तिथे सूर्य नेहमी हा क्षितिज समांतर असतो. त्यामुळे तिथे उष्णता एवढी तयारच होत नाही. तो सूर्य असं वर जातच नाही. तो सूर्य असं वर गेला नाही, त्याच्यामुळं त्याचे किरण जे असे सरळ जे पडणार होते पृथ्वीवर, ते कधी पडतच नाही. त्याच्यामुळे तिथे उष्णता तयारच होत नाही व तिथे आपल्याला नेहमी थंडीचा अनुभव होतो. तिथे नेहमी आपल्याला बर्फाळ प्रदेशच दिसतो. कारण सूर्य जेव्हा पण येतो तो क्षितिज समांतर असतो. त्याची उष्णता एवढी इफेक्टिव्ह तिथे ठरत नाही. आता सूर्य जर क्षितिज समांतर आहे तर त्याची उष्णता एवढी पृथ्वीवर येणारच नाही, हे आपण पाहिलं. याच्यामुळं काय होतं, पृथ्वीवर वेगवेगळ्या भागामध्ये, आता आपण पृथ्वीच्या नेमके कोणत्या भागात आहे याच्यावरून तिथे वेगवेगळे तापमानाचे पट्टे क्रिएट होतात. म्हणजे विषुववृत्ताचे जर तुम्ही आसपास आहे ना, तर इथे तुम्हाला शक्यतो उष्णच पट्टा आढळणार आहे. याच्यावरती जर गेले ना तर थोडा थंड पट्टा, आणि इथे तर एकदमच बर्फ. सेम खालच्या दिशेला पण होतं. याच्यानुसारच इथे वनस्पती व प्राणी जीवनामध्ये आपल्याला विविधता आढळते. आता हा जो पट्टा आपण पाहिला होता कर्कवृत्तापासून मकरवृत्तापर्यंत, इथे कधी ना कधी सूर्य असा वरती तर येणारच आहे, त्याचे लंबरूप किरण कधी ना कधी पडणारच आहेत. त्याच्यामुळे इथे जे प्राणी आढळतात त्यांच्यापासून जे हे उत्तर ध्रुव किंवा दक्षिण ध्रुवावरचे प्राणी, यांच्यामध्ये खूप भिन्नता असणारी किंवा खूप डिफरन्सेस असणार आहेत. आपल्याला माहिती आहे पोलर बिअर हे आर्टिक साईडला सापडतं, पण ते आपल्याकडं आपल्या देशात सापडतं का? तर अजिबात नाही. हेच आपल्या इथे जे वाघ सिंह वगैरे आढळतात, कुत्रा मांजर हे आढळतं, हे सेम तिथे जाऊन सर्वाइव्ह करू शकतात का? तर अजिबात नाही. आर्टिक ठिकाणी किंवा खाली अंटार्क्टिक ठिकाणी पेग्विन वगैरे आढळतात खाली अंटार्क्टिकच्या आसपास. ते पेग्विन भारतात येऊन सर्वाइव्ह करू शकतात का? तर नाही, कारण तसं वातावरण तिथं नाही आहे. किंवा आर्टिक साईडला जे पण पोलर बिअर वगैरे आढळतात त्यांच्या अंगावर खूप केस असतात. ते केसाळ प्राणी भारतामध्ये येऊन सर्वाइव्ह करू शकतात का? तर अजिबात नाही. ते घामानेच एवढे परेशान होऊन जातील की ते मरून जातील. आता इथे अजून एक महत्त्वाचा पॉईंट आहे. 180 डिग्री रेखावृत्त हे एक महत्त्वाचे रेखावृत्त आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे 180 रेखावृत्तांपर्यंत इतर रेखावृत्ते काढली जातात. म्हणजे आपण पाहिलं होतं ही पृथ्वी आहे, हे आपण 0 डिग्री रेखावृत्त कन्सिडर केलं होतं, आणि याच्यापासून इकडे 180 व इकडे 180 याच्यामध्ये हे सुद्धा आलं. आता हे जे रेखावृत्ते आहेत ना,
हे पृथ्वीवर हे कसे असतात हे बघा, हे असं असतं. म्हणजे पृथ्वी गोलावरून हे असं, म्हणजे अशी जर पृथ्वी असेल ना आणि हे रेखावृत्त असे जर फिरत आहेत, म्हणजे हे जे 0 डिग्री जे गेलं हेच मागून फिरवून येणारे जे मागच्या साईडला काय झालं 180 डिग्री रेखावृत्त झालं. ते जे 180 रेखावृत्त जे आहे याच्यावरून ठरवली जाते आंतरराष्ट्रीय वाररेषा. म्हणजे हे बघा, हे झालं 0 डिग्री, हेच मागून फिरून आलं, त्याला झालं ते झालं 180 डिग्री. तर हे जे आहे ना 180 डिग्री ही आहे वाररेषा, आंतरराष्ट्रीय वाररेषा. ही जी आंतरराष्ट्रीय वाररेषा आहे ही जपान आणि अमेरिका या 2 देशांदरम्यान जाते. म्हणजे या 2 देशांच्या मध्ये आहे, पॅसिफिक महासागरातून ती आंतरराष्ट्रीय वाररेषा जाते. आणि आपल्याला माहिती विषुववृत्त म्हणजे काय, तर सगळ्यात मोठं अक्षवृत्त, हे झालं विषुववृत्त. आता कॉमन सेन्सचा क्वेश्चन आहे, ही आहे पृथ्वी, हे झालं 0 डिग्री, हे झालं 180 डिग्री रेखावृत्त, हे झालं विषुववृत्त. आता हे जर विषुववृत्त आहे, हे पृथ्वीला बरोबर सर्कल झालं, तर आता हे 0 डिग्री आणि याच्या मागून आलेलं 180 डिग्री अक्षवृत्त, हे दोन्ही मिळून काय झालं, हे पण एक प्रकारे विषुववृत्तच तयार झालं ना, कारण सर्कल कंप्लीट झाला. तर याला देखील काय म्हणतात, हे दोघांना मिळून बृहत वृत्त, हे लक्षात असू द्या. तर हा इथे आपला चॅप्टर होता. तुम्हाला जर काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, आपल्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा. चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.